रमेश हातेकर, वंचित बहुजन आघाडीचा शिवडी विभाग अध्यक्ष. आपल्याला ठाऊक असेलच की साधारण 14 ऑक्टोबर 2025ला अक्षय कोळी आणि त्याच्याबरोबर असणारे हे सारे माथाडी कामगार माझ्या ऑफिसला आलेले एक तक्रार घेऊन की साहेब आमच्याच टोळीच्या टोळी मास्तरांनी आमची आर्थिक फसवणूक केली. सुरुवातीला विषय मला एवढा काय असा वाटला नाही, कारण चला ते टोळीचे वाद असतील, कामगारांचे वाद असतील, म्हणून मी काही एवढं लक्ष दिलं नाही. दुसऱ्यांदा ज्यावेळी अक्षय माझ्याकडे आला त्यावेळी तो बरेच काही पुरावे घेऊन आला व त्याचं जे लेटर होतं ते लेटर बघून थोडं मी दचकलो की 18 लाख रुपयाची अफरातफर, ती पण फक्त 7 ते 8 महिन्यामध्ये. मी या विषयाशी ते खोल जायचा प्रयत्न केला. अक्षयने मला सांगितलं की सर, ह्याच्या आधी आम्ही 1-1.5 महिने मंडळाला ते पत्र व्यवहार केला, परंतु मंडळाने कोणतीच आमची दखल घेतली नाही. तुम्ही काही हरकत नाही अक्षय, तुम्ही या सगळे. त्याच्याबरोबर आता जे काय माझ्याकडे 20-22 ते माथाडी कामगार आहेत, त्यावेळीसुद्धा तेवढेच कामगार माझ्याकडे आलेले. विषयाचं गांभीर्य बघता मी एक लेटर बनवलं आणि मंडळाला आणि पोलीस स्टेशनला दिलं की बाबा यामध्ये जर का त्यांच्या टोळीचा जो काय मास्तर आहे, त्याचं नाव बरगली चेंडगे, त्याने जर काही अफरातफर केली असेल, आर्थिक फसवणूक असेल, तर त्याची चौकशी करा आणि त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांनी जे काय त्याचे जे व्यवहार आहेत, जे या कामगारांना भेटायला पाहिजेत असे पैसे, ते सगळे त्यांना भेटले पाहिजे. हे लेटर टाकल्याच्यानंतर 2 दिवस झाल्याच्यानंतर बरगली चेंडगेंना मी बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की संबंधित विषयाशी असं तुमचं एक पत्र मला प्राप्त झालं आहे, तर तुम्ही या ह्याच्यामध्ये जे काय सत्य ते आपण बघू, तुम्ही तुमचं पण ते सांगा जेणेकरून आपण तो विषय मिटवता येईल आणि आपापसामध्ये मिटला तर बरं होऊन जाईल. बरगली चेंडगे माझ्याकडे आले, त्याने सांगितलं की साहेब माझ्याकडे काही नाही. त्यांनी सुद्धा येताना 17, 18, 20 लोक घेऊन आले. मी त्यांना सांगितलं ठीक आहे. ते बोलले मी मंडळाचा राजीनामा दिला आहे, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, मला PF सुद्धा आलेला आहे. साहेब यावर मला हे लोक फसवत आहेत, हे करतायत, तुम्ही माझ्या परीने मोठा झालो आहे, असं झालं आहे, या बऱ्याच काही गोष्टी मला सांगितल्या. मलाही वाटलं कुठेतरी ज्युनियर माणूस आहे तर याला त्रास नको व्हायला, म्हणून मी त्याला सांगितलं ठीक आहे, मंडळाच्या अक्षयशी वगैरे बोलून आम्ही तुम्हाला सांगतो. त्या सर्व प्रकरणामध्ये अक्षयने काय केलं की एक न्यूज चॅनल आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, तिकडे त्याने ते बाईट दिली आणि सांगितलं की आमची फसवणूक झाली. त्या पद्धतीने त्याने तिकडे दिल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला माझ्या जवळील जे काही व्यक्ती होते किंवा आमच्या इतर पक्षातले जे काही सहकारी आहेत, त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि ते इकडचे एक पदाधिकारी ते मला भेटायला आले व त्यांनी मला सांगितलं की साहेब बरगली चेंडगे हा आमच्या जवळचा व्यक्ती आहे, तर त्या बरगली चेंडगेचं जे काय म्हणणं असेल किंवा काय असेल ते कामगाराने आपण बसून ते मिटवून घेऊया. राजकारणामध्ये ते सगळ्यांशी संबंध ठेवायचे असतात, परंतु कामगारांच्या हितापुढे मला ते करता आलं नाही. मी त्यांना सांगितलं साहेब निश्चित जर अक्षय आणि त्यांच्यामध्ये बरगली चेंडगेमध्ये जर काय बसून व्यवहार होत असेल किंवा ते माघार घेत असेल तर मला काहीच हरकत नाही, मी एकदा बोलतो अक्षयला. त्यानंतर मी ते बरगली चेंडगेंना कॉल केला, त्यांना बोललो की साहेब जर तुमचं असं काय म्हणणं आहे तुम्ही या भेटी आपण बोलूया त्यावर ते आले, आमचं त्यावरती चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की साहेब काय, तर ते बोलतात की साहेब तुम्ही मीडियाला देऊन हे देऊन ते देऊन माझी बदनामी झाली. मी बोललो बघा साहेब कसं असतं की आम्ही एक प्रक्रिया राबवत असतो, आमच्याकडे जर एखादी तक्रार आली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला पाठपुरावा करत असतो. त्यामध्ये तुमची जर काही चुकी नसेल तर तुम्हाला अशी कोणत्याच प्रकारची भीती आणि काय वाटण्याचं कारण नाही. माझ्याबरोबर माझे मित्र होते व बरगली चेंडगेजी होते. हे सगळं बोलत असताना त्यांनी सांगितलं की साहेब हा विषय भरपूर वाढवायला नको, काय करायला नको. त्यावेळी त्यांनी ती गोष्ट मान्य केली की मी ह्याच्यामध्ये पावत्या वगैरे काय ठेवलेल्या नाहीत, मंडळाला काय वरती दिलेलं नाही, जे काय असेल ते आपण बघून ते मिटवून टाका, म्हणजे सेटलमेंट करू असं. त्यांनी सेटलमेंट करू असंच एक प्रकारचा तो शब्द होता त्यांचा की तुम्ही काहीतरी बघा आणि त्यांच्याकडून आकडा घ्या. मी त्यांना सांगितलं की साहेब यात आकडा काय घ्यायचा आहे. अक्षयने तर मला मागच्या वेळी सांगितलं साहेब आमचे 18 लाख रुपये येणार आहेत, ते 18 लाख रुपये तुम्ही द्या, 18 लाख रुपये. त्याच्यावरती आम्हाला काय ते पण मंडळात जमा करा, मंडळातून 40-45% लेवी कट होऊन जे काय आम्हाला एक आमचं आम्ही त्याच्यामध्ये सुखी आहोत. बरगली चेंडगेजीने मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला 2 लाख रुपये आणि अक्षयला 2 लाख रुपये देतो. तर मी त्यांना सांगितलं की साहेब 2 लाख ठीक आहे, मला हे वाटत नाही. ते म्हटलं की तुम्ही फक्त अक्षयला मॅनेज करा, अक्षयने सांगू द्या आणि अक्षयला तुम्ही फक्त बोला, अक्षय ऐकला ठीक आहे, अक्षयला बाकी कामगारांचं आपल्याला ते काही नाही, अक्षय गप बसणारा सगळं होऊन जाईल. बरगली चेंडगे हे आमच्या जवळच्या सहकार्याकडून आल्यामुळं
मी त्यांना सांगितलं की साहेब ठीक आहे, मी एकदा अक्षयला बोलून बघतो, कारण त्यांनी मला त्याची विनंती केली, तुम्ही अक्षयला बोलवा, अक्षयला बोलून घ्या. मी अक्षयला बोललो संबंधित विषय की अक्षय असे आहेत आणि ते तुला 2 लाख रुपये, मला 2 लाख रुपये, मला काय माझे 2 लाख रुपये नको, 4 लाख रुपयाचे तितके तू आहेस का त्यामध्ये सॅटिस्फाय. तर अक्षयचं स्पष्ट म्हणणं होतं की साहेब हे पैसे कामगारांचे, मी एकटा याच्यामध्ये काही डिसिजन मेकिंग नाही, कामगारांनी मला सांगू द्या, मी घ्यायला तयार आहे, पण कामगारांचे असतं, माझ्या एकट्यासाठी माझा त्यात काही संबंध नाही, काय नाही. दुसऱ्या दिवशी परत अक्षय मला भेटायला आला, तो बोलतो साहेब तर तुम्हाला तो 2 लाख का देतो. मी बोललो मला माहीत नाही, पण तो बोला की बाबा तुम्हाला 2 लाख. मी त्याला फोन लावा, मी अक्षयच्या समोरच त्याला फोन लावला की साहेब तुम्ही येणार होते, भेटणार होते, तर तुम्ही मला जे 2 लाख रुपये द्या. तर ते बोलले की तुम्ही मध्ये पडणार. मी बोललो ठीक आहे, मी मध्ये पडत नाही, तुम्ही द्या तर सही. ह्या कामगारांची होती दिवाळी आणि दिवाळीच्या ह्याच्यामध्ये यांची सगळ्यांची हालत खराब होती. अक्षय काय म्हणला, तो जर तुम्हाला 2 लाख देतो साहेब तुमच्याशी काहीच संबंध नाही, तुम्ही घेऊन तर आम्हाला देऊन टाका, आम्ही ते सगळे कामगार ते वाटून देतो 7-8 हजार जे काय आम्हाला इकडे 40 कामगारांना. बोलो काहीच हरकत नाही. बघा किती नशीब चांगलं आहे की मी अक्षयच्या समोर त्याला कॉल केला आणि त्याला ती गोष्ट सांगितली. त्याने ते रेकॉर्डिंग केली असेल किंवा काय केले असेल, काय करेल ते करेल, त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की काल जेव्हा त्याने एका लोकल चॅनलला बोलताना म्हणाला की मला ॲडव्होकेट उमेश हातेकर हे मध्यस्थी करतायत, तर मला त्यांना सांगणं आहे की मी यामध्ये मध्यस्थी करत नाही, तर मी तक्रारदारांच्या वतीने पाठपुरावा करतोय आणि मला जर तक्रारदाराकडून कुठली तक्रार प्राप्त झाली असेल तर पाठपुरावा करणे. आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडे बघून जर इथे आला असाल तर निश्चितच तुम्हाला आमच्या पक्षाच्या वतीने न्याय मिळेल. बरगली चेंडकेला जी काही लोक पाठीशी घालतायत किंवा काय करतायत त्यांना मला एवढंच सांगणं आहे की या 40 कामगारांचा विचार करा. त्या 40 कामगारांवर जर याने अफरातफर. अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की याने काय केलं की ऑगस्टमध्ये जे काही पैसे येतो त्याला भरायला 2,32,35,000 त्याने मंडळाच्या ह्याच्यामधून घेऊन त्याने ते भरले. तर मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या 23/9/2025 रोजी एक मीटिंग झालेली या कामगारांच्या समवेताची. ते पत्र मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. आज दिनांक 23/9/2025 रोजी माननीय अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशनानुसार माननीय सचिव यांच्या दालनात टोळी क्रमांक 2A कामगारांची बैठक घेण्यात आली आहे. बैठकीमध्ये कामगारांनी खालील मुद्दे प्रस्तुत केले. मुद्दा 1, ऑगस्ट 2025च्या पगाराच्या भरतेवेळी व्यापाऱ्यांनी दिलेली रक्कम रुपये 6,98,558 झाली. रक्कम जमा करणे आवश्यक होते, परंतु टोळीचे मास्तर श्री बरगली चेंडके यांनी रुपये 4,66,156 इतकी जमा झाली आहे. उर्वरित रक्कम 2,32,402 जी झाली रक्कम मंडळात जमा केली नाही, तरी मंडळाची दिशाभूल केलेली आहे. श्री बरगली चेंडके यांनी त्यांच्या नावे असलेली रक्कम रुपये 2,32,400 इतकी रक्कम भरण्याचे मान्य केले आहे. श्री बरगली चेंडके यांच्याकडे असलेली त्यांच्याकडे जी रक्कम आहे ती फिरायचे मिळत नसल्याने मंडळाला मिळत नसल्याने त्वरित माणसे दुसऱ्याकडे फिरा. अच्छा, त्यांचे जे काही माणसं होती मंडळाकडे जी त्याची 5 माणसं होती बरगडी चेंडकेची आणि बाकीच्यांची 36, तर ती 5 माणसं त्याने दुसरीकडे फिरवायचे होते. त्यांची नावे मड्डू ते कळगंजी, राजपुरे, मस्कुरे हे गंगाराम घोडके, आनंद कांबळे आहे. जिथे चिंडकेचे व्यापारी याचे आहेत त्यांना दुसरीकडे फिरवायचे. टोळीचे मुकादम श्री गुरुशरण सिद्धला जवळचे आहेत. ते टोळीतील सर्व कामगारांना मान्य आहे. मास्तर म्हणून सर्वांमध्ये अक्षय कोळी यांचे नाव टोळीने सहमतीने मान्य केले आहे. या दोघेही मुकादम मास्तर तात्पुरत्या स्वरूपात केलेले आहेत. टोळीचे काम करून घेण्याची जबाबदारी मुकादमची असेल. टोळीची वसुली जबाबदारी ही मास्तरची राहील. दिनांक 1/9/2025 पासून सर्व टोळीचे व्यवहार व रकमेची वसुली मास्तरची राहील. मुकादम व मास्तरने सांगितल्याप्रमाणे टोळीतील सर्व कामगारांनी वेळेत भरणा करावा. हे सर्व कामगारांना मंजूर व बंधनकारक आहे असे सर्व जणांनी मान्य केले आहे व बैठक संपुष्टात आली. हा तो मंडळाने त्या दिवशी केलेला बैठकीचा अहवाल आहे आणि याच्यावरती सौ चव्हाण, श्रीमती श्री सावंत, श्री सरगे
ह्या ज्या काय मंडळाच्या अधिकारी आहेत त्यांच्या सह्या प्लस या सर्व कामगारांच्या सह्या जे तिथे उपस्थित आहेत त्याच्यावरती 26 कामगारांच्या सह्या आहेत. बरोबर. म्हणजे सर्वांमध्ये ते ठराव झाला. हो, सर्वांनी ते ऍक्सेप्ट केलं. हा विषय आहे फक्त ऑगस्टचा. आता जर मला हा विषय फक्त ह्याच्यावरचा होता ऑगस्ट पुरता, तर 6 महिन्याचा जो अक्षयने जो काय मला पत्रव्यवहार केलेला आहे की जानेवारी, अक्षयचा पण पत्रव्यवहार हां अक्षयने पत्रामध्ये म्हणलेलं आहे जानेवारी 2025ला 2,58,000, फेब्रुवारीमध्ये 2,58,000, मार्चमध्ये 2,28,000, एप्रिलमध्ये 2,38,000, मेला 3,195, जूनला 86,000, जुलैला 1,75,000. वरील प्रमाणे एकूण 18,23,399 रुपये ही जी काय अमाऊंट आहे. किती महिन्यामध्ये हे सगळं जानेवारी ते जुलै 7 महिन्याचा. ऑगस्टचा तर आता मी तुम्हाला ठराव दाखवला. तर हा सगळा ऑगस्ट झाल्याच्या नंतर त्यांची मीटिंग झाली. हा मुद्दा अक्षयचं असं म्हणणं आहे की तो फक्त ऑगस्टचाच आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळी बरगली चिंडके सापडला आहे ना तेव्हा त्यांनी काय केलं, 5ची सगळी माहिती काढायचं ठरवलं. तर त्यांनी काय केलं, जानेवारीपासून ते जुलैपर्यंत व्यापाऱ्यांना भेटून एक चार्ट बनवला. त्यामध्ये लेवी किती काय, वराई जटाई जे काय यांचं असतं ते सगळं त्यांनी चार्ट काढला. त्यांच्या असं लक्षात आलं की ऑगस्टमध्ये जर ह्याला 2 लाख रुपये भरायला येत आहेत तर ह्याने आतापर्यंत जे 10-15 वर्ष हा काय जो मास्तर होता तर ह्याने आतापर्यंत ते किती गडबड केली असेल. स्वतः बरगली चेंडके यांनी माझ्याशी बोलताना ही गोष्ट मान्य केलेली आहे की साहेब मी खालीच पैसे दिले, मी काय मंडळाला काय माहिती दिली नाही, काय नाही किंवा मंडळाला काय जमा केलं नाही किंवा व्यापाऱ्यांनी दिले मी काय मंडळामध्ये केलं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, जर बरगली चेंडके तुम्ही जर खरे असता किंवा तुमची काही चुकी नसतात तर तुम्ही 4 लाखाच्या 5 लाखाच्या ऑफर घेऊन आलात कशाला. दुसरी अजून एक गोष्ट सांगतो की आम्ही RTI टाकलेला अक्षयने मागच्या महिन्यामध्ये 26/9ला सप्टेंबरला. तो RTI मागे घेण्यासाठी सुद्धा ह्याला काही ऑफर देण्यात आल्या. कोणी दिलं ते? त्याचं म्हणणं असं आहे की मंडळाचे अधिकारी म्हणाले की RTI मागं घे आणि ह्याने काय केलं जी त्रयस्थ लोक मध्ये टाकून ते मागं घ्यायला सांग, काय असेल तर तुझी सेटलमेंट करू, तुझं हे करतोय. खरं म्हणजे तर अक्षय इमानदार पोरगा आहे की त्याला 5-6 लाख रुपये त्याला दिले तर तो शांत बसला असता. पण त्याला ह्या कामगारांचं पडलं. ह्या कामगारांनी त्याला सांगितलं बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे कामगार एकत्र मिळून आपण काम करतो, जे काय याच्यामध्ये होईल ते त्याने मंडळात जमा करू दे आणि तिकडून आपल्याला येऊ दे. मला एवढंच सांगायचं आहे, जर का बरगली चेंडके ह्याने जर भ्रष्टाचार केला नाही, ह्याने जर अफरातफर केली नाही तर त्यांनी ऑगस्टमध्ये 2,38,000 मंडळात का भरले, अशी त्याच्या वेळच का आली की मंडळात त्याला पैसे भरावे लागत होते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आता अशी आहे की हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी बाईटमध्ये सांगितले माझ्यावर आरोप बिनबुडाचे आहेत, माझ्यावरती हे आहे तसं आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो मी की बरगली चेंडके यांनी 17/9/2025ला अक्षयनी मंडळाला लेटर दिलंय. त्याच्या आधी दिले ना बरगली चेंडके यांनी 17/9/2025ला मास्तर पदाचा राजीनामा दिल्याबाबत पत्र दिलेलं आहे बघा मंडळाला. आता हे जे पत्र आहे ना तर ह्याच्यामध्ये टोळीचा मास्तर म्हणून जर तुझं असेल ते पत्र दिलं त्याने स्वतःची साईन करून, प्लस त्याच्यात पाठी एक लिहिलेलं आहे की दिनांक 12/9/2025 रोजी दिलेला तक्रार अर्ज जो अक्षयने आणि यांनी सगळ्यांनी कामगारांनी दिलेला तो अर्ज मागे घेण्याबाबत यांनी काय केलं, जसा यांनी अर्ज टाकला 12ला तसा यांनी राजीनाम्याचा अर्ज टाकून दिला मास्तरकी पदाचा. कारण त्याला माझे एक प्रकरण आपल्या अंगाशी आहे. त्यानंतर त्याने काय केलं, प्रकरण अंगाशी आल्याच्या नंतर मंडळाला सांगितलं, ऑगस्ट महिन्याचं त्याने करून घेतलं. नंतर याने परस्पर कामगारांना न माहीत होता की त्यांनी मंडळाला पत्र लिहिलंय, चेअरमॅन सेक्रेटरी मुंबई भाजीपाला बाजार संरक्षित कामगार मंडळ तुर्भे नवी मुंबई. हे पत्र आहे 17/9/2025चं. त्याच्यामध्ये बरगली चेंडकेने असं लिहिलेलं आहे की दिनांक 12/9/2025 रोजी दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्याबाबत मी बरगली बाबूराव चेंडके व टोळी क्रमांक 2 वरचे सर्व कामगार आपणास विनंती करतो की आमच्या टोळीने आपणास दिलेल्या तक्रारीबाबत टोळीमध्ये मीटिंग घेऊन चर्चा करून निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपणास दिलेली तक्रार मागे घेत आहोत. कृपया सदर तक्रारीची दखल घेण्यात येऊ नये ही नम्र विनंती. त्याच्यावर बरगली चेंडकेची साईन आहे. आता याच्यामध्ये जे लक्ष्मण बंदीछोड आहेत ते
बरगडीच्या जवळची माणसं आहेत, कणकचे जे जवळचे आहेत. आता याच्यामध्ये मल्लिकार्जुन ते कळमची कोण आहे, त्याच्या जवळचे ते संजय यादव कोण आहेत. तुम्ही या इकडे, जरा इकडे. तुम्ही या तक्रारावर साईन केले का तक्रार अर्ज मागे घेण्याबद्दल? ठीक आहे. सिद्धाराम धोंडी कोण आहेत, धोंडी धोंडी कोण आहेत, धोंडी तुम्ही अर्जावर साईन केले का? नाही केलेले. पुढे जाऊ. पुढे या, त्यांना कळू द्या. इथं सांगा, तुमचं नाव सांगा. नाही केले, सिद्धाराम धोंडे नाही केले सर. राजकुमार बिराजदार कोण आहे, या इथे. अंगठा आहे साहेब, इंग्लिश मध्ये सही करा. आकडा चिडचिड तुम्ही याच्यामध्ये ते सही केलेली आहे नाही का? सर, ते पूर्ण तुम्हाला सही करता येते का? नाही येत ते. मला माझे अंगठा येते. अच्छा. सिद्धाराम मोरखंडे कोण आहे, या इथे. तुम्ही याच्यावर केले का सही? नाही सर. हा, कन्नडीमध्ये सही केले का? नाही केलं सर. तो सही तुमची आहे श्रीमंत का? काडेकर, नाही. ही सही तुमची आहे का? थांबा. सही तुमची आहे का? नाही सर, नाही. श्रीमंत काडेकर कोण आहे, मी ही सही तुमची आहे का? सही माझ्या नाही, माझी इंग्लिश मध्ये. इंग्लिश मध्ये. राजकुमार कळवंजी कोण आहे, ते तुम्ही केले का सही? नाही ते साई नाही मारत नाही साई सर. माझा कर्नाटकाचं सही आहेत नाही, ते वेगळाच आहे. अच्छा. महाल इंग्लिशवर बंदी छोडे हा मालिंगेश्वर बंदी सोडे. कोण आहे, नाही, नाही. तुम्ही सही होय, तुम्ही तक्रार मागे घेण्यावरती सही केलेली आहे का? बघा, अशा एकूण 28 प्रकारच्या सही आहेत. त्या तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे त्यामधले हे सगळेच आहेत का इथे थांबलेले? हो. एकूण 18 जणांच्या सह्या कुठे आहेत? कंटिन्यू. अक्षयकडून मिळालेल्या माहितीनुसार याच्या जो अर्ज मागे घेण्याची तक्रार आहे ते एकूण 28 जणांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या टोळीमध्ये बाकीची लोक गैरहजर असतात, ती कामावर जात नाही. त्यातल्या 18 सह्या या चुकीच्या आणि खोट्या मारलेल्या आहेत बरगडी चिंडगे यांनी त्याच्या सहीनिशी ते दिलेले आहेत. बरोबर. जर यांनी तक्रार अर्ज यांचा घेऊन खोटा जर हा माणूस जर तिकडे दाखल करत असेल तर हा आरोपी नसू शकतो. हे कशावरून? हा एक मुद्दा झाला. दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. त्यांनी राजीनामा देऊ दे, आपल्याला त्या राजीनाम्याचं काही हरकत नाही. परंतु कामगारांना वेठीस धरून जर तुम्ही कामगारांचे परस्पर सह्या मारून जर मंडळाला देत असाल की आमचं प्रकरण मिटलं आहे, आम्ही आतमधून मिटवून घेतलं आहे आणि ते पत्र जर तुम्ही बोर्डाला द्याल आणि बोर्ड जर ते थांबवत असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरा भ्रष्टाचार काय असू शकतो? आणि बरगडी चिंडगेला एवढी कसली भीती होती की बाबा ते प्रकरण तिथंच मिटवून घेऊन या कामगारांच्या बोगस मी सह्या, यातले काही कामगार आहेत जे अंगठे आहेत त्यांना सह्या पण येत नाही, त्यांच्या सह्या लिहिलेल्या आहेत. काही कामगार आहेत त्यांची मराठी सही त्यांनी कन्नडमध्ये केलेली आहे. काही कामगार आहेत त्यांची कन्नड आहे त्यांनी ती मराठीत केलेली आहे. ह्या सर्व प्रकारचं बरगडी चिंडगे यांना उच्चापाचा करण्याची गरज काय होती? तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला या सर्वांना कळत असेल की कशा प्रकारे या कामगारांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. तर का असं समजू नये की खरंच ह्याच्यामध्ये अक्षय सांगतोय त्याप्रमाणे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार 5 ते 6 वर्षामध्ये बरगडी चिंडगेने जर केला नसेल त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट तथ्य असू शकते. अजून एक गोष्ट सांगतो की आम्ही सोमवारी मंडळावरती बरगडी चिंडगेवर कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे तो बरगडी चिंडगेला पाठीशी घालतील असं बोलू शकत नाही, कारण मंडळाशी तो त्याचा पाठपुरावा चालू आहे. पण आम्ही मंडळावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचा मोर्चा घेणार आहोत या कामगारांच्या समवेत आणि तिथे आम्ही मागणी करणार आहेत की ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी. कारण आतापर्यंत आम्ही फक्त पत्रव्यवहार करत होतो, परंतु हा पत्रव्यवहार करत असताना बरगडी चिंडगेकडून काही गोष्टीचं ह्यांच्यावरच आरोप होतात की कामगारच असे करतायत, कामगारच वेगळ्या पद्धतीने करतायत, कामगार पैशासाठी लालचे आहेत, माझ्यावरती प्रेशर देत आहेत. तर अशी कुठलीही घटना कामगारांच्या वतीने झालेली आहे. कामगारांकडून त्यांना बोलणंच झालेलं नाही. जे काय आहे ते माझ्याशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे बरगडी चिंडगेंना माझी विनंती आहे, त्या 36 कामगारांना वेठीस धरू नका. तुम्ही चुकीचे आहात ते मान्य करा आणि केलेल्या चुकीचा प्रायश्चित्त भोगा. प्रश्न. त्यांनी एका चॅनलवरती सगळ्या गोष्टीची पुराव्यानिशी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी कमवलेले पैसे हे जे करोडो रुपयाचं तुम्ही जे आरोप केलेले आहेत, म्हणजे
जे मास्तर आहेत अक्षय कोळी यांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की मी लोन काढलेलं आहे, माझ्या घरावर लोन काढलं आहे, माझं ते अद्रकचं व्यापारी म्हणून मी काम केलं ॲडिशनली म्हणजे अधिक, त्याच्यामधून मला इन्कम सोर्स मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या पैशामधून मी पुढे गेलो असं त्याचं सरळ म्हणणं आहे. आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की त्यांनी करत असलेला आरोप हे सगळं चुकीचं आहे, मी असं काहीच केलेलं नाही आहे. निश्चितच बघा की जर का वर्गडी चेंडगे यांनी जो शब्द वापरला आहे की मी माझ्या काबाड कष्टाने एवढी सगळी प्रॉपर्टी माझी उभी केली, आम्हीही त्यांच्या मताशी सहमत आहोत. आम्ही त्यांचं अभिनंदन करू की बाबा तुम्ही माथाडी कामगार करत असता तुम्ही एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेला, परंतु त्या पदापर्यंत इतर 36 लोक गेली नाहीत व तुम्ही एकटेच गेला, तर हे कसं काय शक्य असू शकतं? हे त्यांनी लोन वगैरे काढलेले 70 लाख 80 लाखाचे. काय माहिती का की त्याने लोन काढलेला असू द्या, त्या व्यक्तीने मेहनत केली असेल, ती व्यक्ती व्यापारी झाला असेल, त्याच्या स्वखर्चाचा तो पैसा असेल आणि स्व कमाईतून त्याने स्वतःचं जे काय एम्पायर आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्याने गाडी खरेदी केले, त्याने स्वतःच्या फ्लॅट्स वगैरे विकत घेतल्या, मी त्या मताशी सहमत आहोत की त्याने स्वतःच्या ह्याच्याने त्याने सगळं केलेलं असेल, परंतु मला त्याच्यावरती बोलायचंच नाही आहे. आणि मी या कामगारांना सुद्धा सांगतो की तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीशी तुमचा काही संबंध नाही, त्याचा त्याने केलं असेल त्याला जाऊ द्या. आपला संबंध काय आहे की ऑगस्टमध्ये अफरातफर झाली, 2,38,000 तुला भरायला आले, कामगारांनी जे शोधलं जानेवारीपासून ते जुलैमध्ये 18,32,000 रुपये अमाऊंट आली, ती आमची जी काय अमाऊंट आहे ती तू भर मंडळात, आम्ही आमच्या पद्धतीने ते बघतो बस. तुमच्यावर त्यांनी आरोप करतायत की तुम्ही कामगारांना दिशाभूल करताय, कामगारांची कानं भरणी करताय, चांगलं सगळं काही चाललेलं सगळं तुम्ही खोळंब करताय असं त्यांचं तुमच्यावरती आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या आरोपाला तुमच्याकडे कुठले कुठले पुरावे आहेत जे करोडो लाखो रुपयाची तुम्ही जे काही त्यांनी अफरातफरा केली म्हणताय त्याची काय काय पुरावे आहेत, किती वर्षाचे आहेत ते काय सांगणार आहे त्या संदर्भात? वर्गडी चेंडगे ज्यांनी ते सांगतोय की आपल्याकडे जानेवारी ते जुलैपर्यंत जे आपल्याकडे आहे पुरावे आहेत, त्यांनी आपलं जे मंडळामध्ये जे रेट असतो त्यांनी मंडळामध्ये ते रेट त्यांनी व्यापारीकडनं घेतलेला रेट त्यांनी मंडळात भरलेला नाही आहे. ओके. महिन्याला 25,000 ते 30,000 डाग होतात आपले. डाग म्हणजे पोते, नग. एका पोते मागं त्यांनी नग मागं 8 रुपये 7 पैसे त्यांनी खात गेले. तर 25,000 डागाचे किती होतात साहेब? म्हणजे एका दिवसाचे का ते? महिन्याचे. 2,08,000 रुपये होतात साहेब. अच्छा. एका महिन्याचेच फक्त डागामध्ये रेटमध्येच त्यांनी आमचे एवढं पैसे खात गेले. म्हणजे हा सगळा हिशोब काही एका कामगारांचा आहे की सगळ्यांचा? सगळ्या कामगारांचा. हे माझा एकट्याचा विषय नाही, सगळे कामगारांचा. नाही, हा जो तुम्ही 2,28,027 जे काही अमाऊंट काढलेला आहे हा एका कामगाराच्या पाठीमागे एवढा रक्कम आहे? ते टोळीच्या पाठी असतात. ओके. सगळं टोळीचा विषय. सगळे आम्ही रात्रभर जे काम करतो ना, जे आपला महिन्याला पगार होतो मंडळामध्ये, मंडळ जे व्यापारीकडनं यांनी जो पैसे अमाऊंट घेतो त्यांनी मंडळात ते अमाऊंट भरलेलं नाहीये. हे सगळं जानेवारी ते जुलैपर्यंत सगळे बोर्डाचे स्टेटमेंट आहेत बघा. आत्तापर्यंत जे तुम्ही लास्ट टायमाला जे आपल्या चॅनलवरती स्टेटमेंट दिले होते की तुमच्यावर म्हणजे हल्लासुद्धा करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, मग त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आपले एका दोन कामगारांनी मला धमकी दिली त्यांचं मेवण्याने, मला आई वडील शिवाय देते असं केलं. कन्नडमध्ये? हां, कन्नड. तुझा पाय मोडतोय, तू कामावर या असं सगळं. तुम्ही बोला ना, ते तुम्ही मांडा ना विषय त्यांचा. याने हा आपला कामगार आहे साहेबांना गावडे, वर्गडी चेंडगेचा जे संबंधित मध्ये आहे काय परशुराम काय लातूर आहे त्याने. यांनी राहायला MIDC मध्ये तिकडे इंद्रानगरला झोपडपट्टी पूर्ण डोंगर एरिया आहे. रात्री 9:30 वाजता जाऊन त्याच्या घरासमोर तू बाहेर आहे, तुझं रक्त काढल्याशिवाय मी राहणार नाही असा शब्द वापरला. हे रेकॉर्डिंग ह्याच्याकडे कन्नडमध्ये रेकॉर्डिंग आहे. ऐकवा ना, काढा लवकर. आम्ही चौकीला हितेकर साहेब म्हणले की तुम्ही चौकीमध्ये जावा, केस करा. त्या टायमाला दिवाळी चालू होतं म्हणून आम्ही काय चौकीमध्ये गेलेलो नाही.
जे आपले धनगर समाजचे अध्यक्ष आहेत सिद्धू बोरणपुरे त्यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांनी त्या पोराला तिकडं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये समजवलं त्यांनी. पुढचं काय पाऊल असणार आहे तुमचं? आणि अशा पद्धतीनं करोडो रुपयांचा जो काय अफरातफर झालेला आहे, सरकारला काय सांगणार आहात किंवा त्या बोर्डाला काय सांगणार आहात? पुढची रणनीती कशा पद्धतीनं असणार आहे? मंडळाचे जे अध्यक्ष आहेत भोसले साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे या विषयावरती. हां. भोसले साहेबांनी सांगितलेलं आहे, साहेब तुम्ही जी तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही योग्य ती पावलं उचलू. आणि जो काही विषय आहे, जर बरगडी चिंचे जर याच्यामध्ये कामगारांचे जर त्याने पैसे खाल्ले असतील किंवा कामगारांना जर याच्यामध्ये अन्याय होत असेल तर निश्चितच आम्ही कामगारांना न्याय देऊ. बघा, बोर्डाकडून कामगारांची फसवणूक होत असेल तर बोर्ड त्याला 100% कामगारांच्या वजने असेल असं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे. निश्चितच सोमवारी आम्ही या सर्व कामगारांच्या सहित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंडळाच्या बाहेर आम्ही आंदोलन करणार आहोत. मगाशी तुम्ही बोलताना म्हणाले की कुठल्या तरी एक आंबेडकरी पक्षाचे काही लोक सुद्धा हे करत आहेत, ते काय म्हणणं होतं? तुम्ही जरा स्पष्ट करा. ते विषय असा होता की रिपब्लिकन सेनेचे इकडचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत वीरेंद्र लगाडे आणि त्यांचे सचिव असलेले विष्णू वासमाने हे दोघं जण माझ्याकडे आलेले. त्यांनी मला सांगितले की साहेब, हे जो बरगडी चेंडगे आहे तो आपल्या विष्णूच्या जवळचा व्यक्ती आहे, तो विष्णूकडे आलेला. तर कृपया तुम्ही आतापर्यंत आम्ही तुमचे बरेच काही ते कामं बघितलेले आहेत, तर तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊन या दोघांना सुद्धा बसवून या दोघांचं जर काय मिटत असेल तर बघा. आणि त्यांच्या शब्दावरती लगाडे साहेब हे ज्येष्ठ असल्याने व आमच्याच पक्षाचा एक रिपब्लिकन सेनेचे असल्याने आम्ही त्या बाबतीत मी विचार केला की बाबा जर सांगत असतील तर आपण कुठेतरी यांची मध्यस्थीची भूमिका घ्यावी. आणि त्यांच्या शब्दाने मी ते बरगडी चेंडगेंना सांगितलेलं की तुम्ही या अक्षयशी वगैरे आपण बोलून हा सगळा विषय करू. परंतु अक्षयची अशी ठाम भूमिका होती की साहेब, ह्याच्यात मला कोणतीही सेटलमेंट करायची नाही आहे, काहीच नाही आहे. जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही करून घ्या. मी बोलू बस, माझा विषय हा तुमच्या कामगारांपुरता आहे. आणि बरगडी चेंडगे हा मला कशा प्रकारे प्रेशर करायचा, विष्णू वासमानेकडून मला फोन करायचा किंवा काय गोष्टी करायचा, याचं सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे किंवा काय गोष्टी माझ्याकडे आहेत. परंतु मला त्यांना एवढं सांगायचं आहे की कामगारांच्या वतीने जर कोणत्याही प्रकारचं असं जर तुम्ही काही करत असाल तर कृपया अशा व्यापाऱ्याला पाठीशी घालू नका. कारण हे जे व्यापारी जे जर तो का ते सोजवायला असता तर त्याला ऑगस्ट महिन्याचे 2,32,000 रुपये भरायला का आले असते. जर ही लोक बोलत आहेत की आम्हाला 8 महिन्यापासूनच्या 17-18 लाख रुपयाच्या अफरातफर झालेले आहे, निश्चितच ही गोष्ट खरी असू शकते. मी म्हणतो चला खोटीही असली परंतु त्याने 8 ऑगस्टचे पैसे भरलेले आहेत ना, यामध्ये सिद्ध सुद्धा झालं आहे की बरगडी चेंडगे हा दोषी आहे म्हणून. आणि त्या मंडळाच्या ते सचिवांनी ते केलेलं आहे. काहीतरी म्हणत होते, बोला तुम्ही. आणि एक कामगाराला त्यांनी दम दिलाय, घराजवळ जाऊन त्याने रात्री दम दिले. ते माईकच्या इथं लावा. आणि एका कामगाराला तर त्यांनी रेकॉर्डिंग पाठवलंय, 5 मिनिटं व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलंय. मी इथं असून मी इथून गावी जाऊन पण तुम्हाला एकेकांना मी पोहोचू शकतो इकडनं. मी इथं असून असो पण तुमचं मी काम मी करू शकतो असं त्यांनी व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. 5 मिनिटाचं व्हॉइस रेकॉर्डिंग आहे. मग तुम्ही त्या संबंधित तक्रार कुठं गेला तर दिवाळी होती त्या टायमाला ते आपल्या अध्यक्षकडे गेले. सगळे धनगर समाजचे आहेत आम्ही सगळे. आपलं अध्यक्ष आहे तिकडं सिद्धू बोरणपुरे, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी त्या पोराला तिकडंच त्यांनी समजून सांगितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. माफी पण मागितली त्यांनी. त्याच्यामध्ये हे पण सांगा की आम्ही सगळे अमुक अमुक ठिकाणचे आहोत, आम्हाला मराठी येत नाही आहे. आणि बाकीचे कामगारांना साहेब तेच, कोणाला आपलं हिंदी मराठी काय येत नाही, सगळ्या आपल्या कर्नाटकचे माणसं आहेत. त्यामुळं बॉर्डरवरचे बोला. बॉर्डर महाराष्ट्र बॉर्डरवरती सोलापूर अक्कलकोट आपल्या. काय रेकॉर्डिंग आहे ते बोलून लावा तिथे. आवाज येईल. कोण आहे हे बोलणार आहे? इथं लावा, माईकच्या इथं लावा. तो व्हिडिओ यांनी फेसबुकवरती का व्हायरल केला म्हणून त्याला असं या प्रकारे त्याने दम द्यायला लागलाय.
बाहेर मार्केटमध्ये हे बोलत होते. असं आता घराजवळ आलं, घराजवळ आलं हे बोलतो, गणपती मंदिराजवळ. चालेल, त्याचं स्पष्टीकरण द्या तुम्ही. अशा पद्धतीनं धमकी वगैरे देतो. मला मुळात काय आहे की हा विषय जर तुम्ही बघितला तर वर्गणी चिणके जी व्यक्ती आहे कशी गुंड आता त्याच्याबरोबरचे जे काल काय लोक होते, मी यांना विचारलं बाबा हे तुमचे व्यापारी अर्धे ते त्याच्या बाजूने आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब हे लोक इथे नसतातच. त्यांनी काय म्हणजे केलं, त्याचे जे त्यांनी जे नातेवाईक बाईटमध्ये जे बाजूला होते हां. ते नाही आहेत इथे. नाही, ते बाईकमध्ये जी लोक होते ते फक्त असं त्याच्यात नाही. तीनच कामगार आहेत त्याच्यामध्ये, हम्म. आणि ते पण 3-4 वर्ष झालं न काम करता त्यांनी पगार घेतलेला आहे आमच्याकडे. हा, हा, बसून पगार घेतलेला आहे. म्हणजे मास्तर त्यांनी असल्यामुळे का? मास्तर त्यांनी त्यांच्या संबंधिकमध्ये त्यांचा गावचा आहे, त्यांना बसून त्यांनी पगार दिलेला आहे. आणि भर त्यांनी व्यापारी असून त्याचा आपल्याला त्यांनी वारा हमाली सुद्धा दिलेलं नाही. आता मग तुमच्याकडे असलेले जे काही ते रजिस्टर वगैरे आहे ते पण ठेवलेलं आहे सगळं की आहे रजिस्टर सगळे आहेत ते त्याच्यामध्ये? गाडी बुक आहे. औरो गाडी बुक, गाडी बुक. तुम्हाला काय बोलायचं होतं म्हणले होते ना? त्यांनी मला साध्य करून दाखव म्हणलेलं आहे. त्यांनी बरगली चेंडकेने हां. त्यांनी 14-15 वर्ष त्यांनी कॅशियर झालाय. हम्म. आणि सप्टेंबरमध्ये कंपनीचा हिसाब टोळीचा आम्हाला देताना त्यांनी फक्त कोरे चोपडे देऊन गेलाय. हे बघू शकता तुम्ही. मागील एकही चोपडी, एकही धडाबुक त्याने ठेवलेलं नाहीये. हे बघा, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि मागं सगळं कोरं चोपडे बघा. हे आपले डागचे आपले माता पगार काढायची चोपडी आहे आणि हजेरी चोपडी आहे. बघू शकता तुम्ही. बरगली चेंडके आणि पूर्ण कोरी चोपडी ठेवून गेले बघा. हे काय हजेरी भरलेलं आहे ना? हे आता हे हे आपलं आपलं चालू सप्टेंबर आणि ऑक्टोबर. अच्छा. याच्यामध्ये ऑगस्ट पासून त्याने मागं काही चोपडी काही त्याने ठेवलेलं नाही. आणि तू जर खरे तू सत्य असतील तर मागचे तू धडाबुक घेऊन ये, आम्ही काढू हिसाब. 7 महिन्याचा तर आम्हाला हिसाब भेटलेलाच आहे. मग तू जर सत्य असलंस तर ते चोपडे कसं घेऊन गेला तू? पूर्ण कपाटमध्ये सगळे कोरे चोपडे कसं ठेवून गेला, असा आम्हाला प्रश्न पडलाच आहे. या संपूर्ण विषयाची आता तुमच्या सर्व कामगारांनी मिळून जो वंचित बहुजन आघाडीचे उमेश हातेकरांनी मोर्चाचं आंदोलन जे काही आता नाही, आम्हाला न्याय इथंच मिळणार साहेब. आम्हाला आजपर्यंत आम्ही 1.5 महिना झाला आम्ही कुठं सगळीकडे फिरतोय, कोणी आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. आता आमचा हात वंचित बहुजन आघाडीने आमचा हात पकडलेला आहे. त्यांनी आम्हाला न्याय दिल्याशिवाय यांनी माघार घेणार नाही, एवढी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. सगळ्या कामगारांना आम्हाला खात्री आहे. झालं बोला की हा पत्रकार परिषद निश्चितच बघा की आपल्याला कळत असेल की 7-8 महिन्यापासून जे काय बरगली चेंडके आंदोलन झालेलं आहे, जी व्यक्ती ऑगस्टमध्ये 2,32,000 रुपये भरायला येतात ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला त्या 7-8 महिन्यामध्ये किती पैसे भरायला येतात काम करायला ते आपण बघा. जर का याच्या खोलाशी गेलो तर निश्चितच आम्ही मागील 2 ते 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आणि नेमकं काय काय केलं आहे आणि काय काय नाही याचेही सगळे पुरावे बाहेर काढू आणि अशाच पद्धतीने या कामगारांना न्याय देऊन त्यांच्या हक्काचे व त्यांनी रात्रभर जे काय माथाडी काम करून जे काय पैसे मिळवलेले आहेत त्यांना आम्ही पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करतो. इथेच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. इथेच पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर करतो.